पाडा संघाची सलामीची जोडी स्ट्रायकेला फलंदाज दीपक आहे, नॉन स्ट्राईकला भूषण आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय किशोरला. 4 षटकाची मॅच आहे. चला स्पीडअप ठेवा. पहिला चेंडू किशोरचा दीपक साठी. फुलटॉ चेंडू समोर मिड ऑफच्या डोक्यावरून गगनभेदी करारा स्ट्रोक 4 धावा. कुठेतरी आता क्षेत्ररक्षणामध्ये चोरावले संघ फेरबदल करताना पाहायला मिळतोय, कारण लॉंग ऑफ रिजनला जिथे चौकार आला तिथे आता क्षेत्ररक्षण लावला जातोय. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला, कारण पहिल्या चेंडूवर चौकार फलंदाज दीपकच्या बॅटमधून आपण पाहिला. एक आक्रमक फलंदाजी करण्याचा धाडस पाहायला मिळतोय फलंदाज दीपकच्या बॅटमधून. पहिला चौकार. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून फटका फसलाय. जेलची संधी, जेल ड्रॉप. जीवदान मिळतंय फलंदाज दीपकला आणि या चेंडूवर मिळेल अवघी सिंगल आणि या सिंगलने रायकर पाडा संघाची टोटल पहिल्या डावात बॅटिंग करताना एक नाबाद तब्बल 5 धावा. स्ट्रायकेला डावखुरा शैलीचा फलंदाज भूषण आहे. क्रिकेट मधील सर्वात घातक फलंदाज म्हटला जातोय तो म्हणजे डावखुरा शैलीचा फलंदाज, कारण ज्या वेळेस स्ट्रायकेला डावखुरा शैलीचा फलंदाज खेळपट्टीवर असतो त्यावेळेस गोलंदाजाला कुठेतरी गोलंदाजी करताना अडचण सुद्धा निर्माण होते. तसं पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये? जे प्रेक्षक घर बसल्या केटीसी लाईव्ह वरती जोडले असतील त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुलटॉ चेंडू भूषण मात्र सोडणार नाही. चेंडूला फेकून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. भूषणच्या बॅटमधून देखना स्ट्रोक 4 धावा. चौथा सामना आपण पाहू शकाल. मिरचीवाडी त्यांना फाईट करेल कुंभे रायकर पाडा. शेवटचा सामना असेल हा, परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग चालू आहे. धावफलकावरती 9 धावा जोडल्यात. स्ट्रायकेला फलंदाज लेफ्ट हँडर आपण पाहतोय भूषणला. नॉन स्ट्राईकला उजव्या हाताचा फलंदाज दीपक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटने. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतात. दुपारच्या सत्रामध्ये कवायतीचा प्रकार वाईड चेंडू या अतिरिक्त धाबेने टीम आपण पाहतोय रायकर पाडा एक किनवली विभागातील टीम त्यांची टोटल आपण पाहतोय फक्त 10 धावा. चांगली बॅटिंग. यावेळेस फुलटॉ चेंडू समोर ड्राईव्ह काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक उपस्थित. शेवटच्या मोमेंटला चांगले क्षेत्ररक्षण अंगाच्या सहाय्याने केलं जातंय आणि बॅकअप चांगले मिळतंय. मिळेल सिंगल. सिंगलने रायकर पाडा संघाची टोटल आपण पाहतोय नाबाद 11 धावा. आता स्ट्रायकेला उजव्या हाताचा फलंदाज एक स्फोटक फलंदाज हार्ड हिटर फलंदाज दीपकला आपण पाहू शकाल. चोरावले संघाला कमबॅक करावं लागेल, कारण सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. चांगली सुरुवात करून दिले आपल्या रायकर पाडा संघाला. स्ट्रायकेला उजव्या हाताचा फलंदाज दीपक, नॉन स्ट्राईकला भूषण. इथे चेंडू चांगला आहे. डॉट चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज आपण पाहतोय. किशोरनं मात्र कमबॅक केलंय आपल्या संघाला. कुठेतरी आता अजून कमबॅकची गरज असेल चोरावले संघाला. स्ट्रायकेला दीपक. इथे इनसाइड एज जे ड्रॉप. जीवदान मिळतंय फलंदाज दीपकला. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पंचांचा इशारा येतोय पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती नाबाद टीम रायकर पाडा संघाची टोटल आपण पाहतोय 11 धावा.
गोलंदाजी ट्रॅकवर विशाल येतोय. कॅप्टनने मात्र जबाबदारी विशालवर सोपवले. दुसऱ्या षटकासाठी समोर मात्र डावखुरा शैलीचा फलंदाज रायकरपाडा संघाचा विध्वंसक घातक फलंदाज स्ट्राईक आपण पाहतोय भूषणला. डावखुरा शैलीचा हा फलंदाज आहे. जर हा खेळपट्टीवर फलंदाज 4 षटक टिकला तर मात्र जबरदस्त षटकार आणि चौकारांची बरसात करू शकतोय. कारण शरीरयष्टी मजबूत आहे या फलंदाजाची. फक्त खेळपट्टीवर स्थिर राहणं गरजेचं असेल. पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाज आपण पाहतोय राईट आर्म राऊंड द विकेट ना. चला स्पीडअप ठेवा. पहिल्या फेरीतील हा तिसरी मॅच आपण पाहतोय. एका साईडला टीम चोरावलीवाडी त्यांना फाईट करते. आपण पाहतोय टीम रायकरपाडा किनवली. विशाल येतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट ना टाकेला फलंदाज भूषण. इथे चांगला फटका अक्रॉस द लाईन. एक शॉट मिड विकेटला. खराब क्षेत्ररक्षण. त्यानंतर खराब क्षेत्ररक्षण. चेंडू 2 तंगड्यांच्या मधून सीमारेषा पार. 4 धावा. या चौकाराने रायकरपाडा किनवली संघाची टोटल 15 धावा. जिथे 1 धाव होती तिथे एक्स्ट्राच्या 3 धावा क्षेत्ररक्षकाने दिल्यात टीम चोरावले संघाने. कुठेतरी कमबॅक करावं लागेल. समोर एक हार्ड हिटर फलंदाज ज्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. मोठ्या फटक्यासाठी ओळखला जाणारा फलंदाज स्ट्राईक वरती भूषण. यावेळेस आता मात्र जखडण्याचं काम केलं जाते. परंतु पंच सांगतात हा खराब चेंडू आहे. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर वाईड चेंडू. या अतिरिक्त धाबेने रायकरपाडा संघाची टोटल आपण पाहतोय तब्बल 16 धावा. चांगली फलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. भूषण आणि त्याच्या साथीला दीपकने आतापर्यंत चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर विशाल राऊंड द विकेटने. यावेळेस फटका फसलाय. शॉट फाईन लेगला. एसटी रक्षक आलाय तिथे. बिग विकेट डाऊन. फलंदाज भूषण बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज रायकरपाडा संघासाठी इनियाड 3ऱ्या नंबर वरती आदित्य आहे. जर्सी क्रमांक 33. हार्दिक पांड्याचा खूप मोठा समर्थक आणि तशी फलंदाजी करावी लागेल या आदित्यला. कारण फलंदाजी कमालीची करतोय 33 नंबरचा हार्दिक पांड्या. त्याच क्रमांकाची जर्सी परिधान केले आदित्य या फलंदाजाने. परंतु तशी फलंदाजी करणार का हे येणारे काळ आणि वेळ सांगू देईल रायकरपाडा संघाला. क्षमता नक्कीच असेल या फलंदाजाकडे, या शंका नाहीये. कारण 3ऱ्या नंबरचा हा फलंदाज सर्वात घातक फलंदाज असतो आणि त्या नंबरवरती आदित्य आलाय. धावफलक स्थिर आहे. आपण पाहतोय तब्बल 16 धावा. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला विशाल. गोलंदाजी ट्रॅकवर विशाल. स्ट्रायकिंगला आदित्य. इथे गुड ना टेक तमाशा देख. चेंडू फरार. आउट ऑफ पार्क. षटकार. या षटकाराने रायकरपाडा संघाची टोटल 22. 22 धावा. 1 गडी बाद. काय फटका खेचलाय आदित्य. आल्या आल्या ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन गेलाय की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक पांड्या सारखी सुरुवात करतोय हा फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विशाल. राईट आर्म राऊंड द विकेटने. इथे पुन्हा एकदा बिग हिट केलाय परंतु फटका फसलाय. वाईडिश लॉंग ऑन ला खराब क्षेत्ररक्षण. झेल ड्रॉप होतोय आणि जीवदान मिळतोय फलंदाज आदित्यला. या चेंडूवर मिळतील 2 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या 2 धावा कंप्लीट. या 2 धाबेने टोटल तब्बल 24. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला. झेलची संधी. वाट कॅच. फलंदाज बाद.
रायकर पाडा संघाकडून आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावरती जयेश आलाय. 2 गडी बाद झाले, 24 धावा. चांगली बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावात खेळत असताना रायकर पाडा संघाचे आपण पाहिले. दीपक मात्र नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला जयेश, नौका फलंदाज. शॉर्ट लेनचा चेंडू हलक्या हाताने टॅप केले. शॉट मिड विकेटला पंबल झालाय. क्षेत्ररक्षक दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर मिळतील 2 धाबा आणि या 2 धाब्याने टीम रायकर पाडा संघाची टोटल 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 2 गडी बाद 26 धाबा. सव्वीस बल्ल्यात 2 षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गणेश आलाय. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकाल एक सलामीवीर खेळाडू आपण पाहतोय. रायकर पाडा संघाचा दीपक आहे. स्ट्रायकिंगला नॉन स्ट्राईकला जयेश आहे. गोलंदाजी ट्रॅकवर तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म मोर्थ विकेटनं गणेश आला. स्ट्रायकिंगला एक स्फोटक फलंदाज. स्ट्रायकिंग वरती दीपक. यावेळेस खूपच खराब चेंडू. पंच आमच्याकडे नक्कीच वळतील. हा वाईड चेंडू आहे. यावेळेस जर कुठेतरी वन बाउंस सुद्धा इशारा येऊ शकतोय पंचांचा, कारण खूपच खराब चेंडू, वाईड चेंडू. अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धाबेने रायकर पाडा किनवली संघाची टोटल आपण पाहतोय तब्बल 27 अंकावरती. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला, कारण समोर एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतोय दीपकला. पुढील चेंडू दीपक साठी. खराब चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा एस्टेलच्या पाठीमागे खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ लॉस्ट ऑफ रिझन मधून फरार, परंतु शेवटच्या मोमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. इथे नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल प्लस पंच. या चेंडूवर किती धावा? 2 प्लस नोची म्हणजे टोटल 3 धावा. यस, या 3 धाब्याने टोटल आता पाहतोय आपण 30 धाबा. आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल दीपक साठी. येणारा चेंडू फ्री हिट. पुन्हा एकदा खराब चेंडू. फ्री हिट जारी असेल. अजून एक नो बॉल. खराब गोलंदाजी. इथे कुठेतरी गोलंदाज बाद केला जाईल, कारण सलग 2 चेंडू भीमर फेकलेत. त्यामुळे नवीन गोलंदाजाला तयार करायचा आहे. टीम आपण पाहू शकाल चोरवले संघाला विनंती असेल नवीन गोलंदाजाच्या हातात चेंडू सोपवायचा आहे. फक्त याच सामन्यामध्ये हा गोलंदाज बाद असेल. ज्यावेळेस आपण दुसरा सामना खेळाल त्यावेळेस मात्र आपण गोलंदाजाला पुन्हा संधी देऊ शकता. येणारा चेंडू फ्री हिट असेल. नवीन गोलंदाज प्रमोट केला जातोय. गोलंदाज बाद झालाय. कुठेतरी सलग 2 हाईटचे नो बॉल फेकले, त्याच्यामुळे गोलंदाज बाद केलाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय विजय आहे. इथे हलक्या गतीने टाकलेला चेंडू स्लोअर बॉल डिलिव्हरी. फलंदाजाला चकवलं जात आहे आणि हा डॉट बॉल. फ्री हिट चेंडू चांगल्या आता प्रकारे इथे फेकलाय गोलंदाजाने. डॉट बॉल. चांगली सुरुवात करतो आता चोरावले संघ, कारण समोर मात्र एक सलामीचा हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतोय दीपकला. दीपक साठी हा पुढील चेंडू. फुलटा चेंडू. त्यावरती फटका मात्र तिथे फसलाय. झेल ड्रॉप. चेंडू सीमा पार. 4 धावा.
या चौकाराने आता रायकर पाडा किनवली या संघाची टोटल आपण 35 या अंकावरती 2 गडी बाद 35. स्ट्रायकरला दीपक आहे, नॉन स्ट्रायकला जयेश आहे. गोलंदाजाला मात्र कमबॅक करावं लागेल कारण स्ट्रायकरला एक चांगला फलंदाज आहे रायकर पाडा संघाचा. हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याला थांबवण्यासाठी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला. पुन्हा एकदा वर द विकेटने दीपक साठी इथे हलक्या हाताने टॅप करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण मिळेल, सिंगल धाव आणि या सिंगलने रायकर पाडा संघाची टोटल आपण पाहतोय तब्बल 36. 2 गड्याच्या मोबदल्यात 36 धावा आहेत. तिसरे षटक चालू आहे, कुठेतरी कमबॅक करावं लागेल चोरावले संघाला कारण समोर रायकर पाडा एक चांगली युनिट असणारी फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुल टॉस वरती तुटून पडलाय हा फलंदाज, चेंडूला सरळ फेकून देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. हा फलंदाज भूषणच्या बॅट मधून सीमा पार जयेशच्या बॅट मधून हा षटकार. या षटकाराने टोटल आता आपण पाहतोय 2 गडी बाद तब्बल 42. पुन्हा एकदा स्लोअरबॉल गतीचा चेंडू होता, पंच आमच्याकडे वळतायत. हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू. या अतिरिक्त धाबेने रायकर पाडा किनवली संघाची टोटल आपण पाहतोय तब्बल 43. 2 गड्याच्या मोबदल्यात. स्ट्रायकिंगला फलंदाज जयेश आहे, नॉन स्ट्राईकला दीपक आहे. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल कुंभे रायकर पाडा, त्यांना फाईट करेल मिरचीवाडी. इथे पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चांगला चेंडू आहे, डॉट बॉल फेकलाय, कमबॅक केलंय आता गोलंदाजाने. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या वेळेस गती परिवर्तन, परंतु एस्ट्यांच्या पाठीमागे चांगला झेल, फलंदाज बाद. तीन षटकाचा खेळ संपलाय. रायकर पाडा किनवली संघाची टोटल आपण पाहतोय 43. 43 धावा. चांगली बॅटिंग. नवीन फलंदाज आकाश इंटर होतोय, परंतु आकाश असेल नॉन स्ट्रायकेंडला असेल फलंदाज दीपक. 6 चेंडूचा खेळ बाकी. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस केला जाईल. टीम कुंभे रायकर पाडा संघाचा कर्णधार आणि टीम मिरचीवाडी संघाचा कर्णधार. आपल्याला विनंती आहे आपण समालोचन कक्षाच्या समोर टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करायचे आहे. मिरचीवाडी त्यांना फाईट करेल रायकर पाडा कुंभे. 43 बनल्या. 3 षटकाचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप ठेवा. नेक्स्ट मॅच मिरचीवाडी त्यांना फाईट करेल कुंभे रायकर पाडा. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी अंकुश आलाय. स्ट्रायकिंगला दीपक. फुल टॉस वरती जबरदस्त घणाघाती प्रहार, चेंडूला सरळ फेकून देतोय स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमा पार षटकार. या षटकाराने
किनवली रायकरपाडा संघाचे टोटल तब्बल 49 या अंकावरती. नक्कीच आज जे दोन सामने झालेत त्याच्यापेक्षा जास्त धावा पहिल्या डावात फलंदाजी करताना रायकरपाडा संघाने एक सर्वोच्च टोटल उभारण्याचा प्रयत्न केलाय. 5 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकिंगला दीपक पुन्हा एकदा पायात टाकला होता कुठेतरी लेग एसटी मिस करणारा चेंडू. पंच आमच्याकडे वळतात. खराब चेंडू आहे. वाईट चेंडू आहे. अतिरिक्त दाबेने टीम रायकरपाडा संघाचा अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रायकरपाडा संघाचा अर्धशतक. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक संघाचं पाहायला मिळतंय. स्ट्रायकिंगला दीपकला आपण पाहतोय. एक स्फोटक हार्ड हिटर फलंदाज रायकरपाडा संघाचा. शॉर्टअपलेनचा चेंडू इथे एज लागते एस्ट्यांच्या पाठीमागे. फर्स्ट स्लिपला खराब क्षेत्ररक्षण. चेंडू गोळीच्या वेगानं सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. इथे पुन्हा एकदा मोठा तडाखा. फलंदाज आपण पाहतोय दीपकच्या बॅट मधून हा गगनचुंबी षटकार. या षटकाराने रायकरपाडा किनवली संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 60 धावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रायकरपाडा संघासाठी. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. दीपक ऑन द फायर. पुन्हा एकदा बॅकफूट पंच. चेंडू सरळ पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना हा ठोकलाय फलंदाज दीपकने. सीमा पार. 4 धावा. या चौकाराने टोटल आपण पाहतोय 64 धावा. या स्पर्धेचा सर्वोच्च स्कोर मात्र आजच्या दिवसामध्ये रायकरपाडा संघाच्या या दोन्ही फलंदाजाच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सेवाग स्टाईल मध्ये अपरकट. चेंडू गोळीच्या वेगाने सलग दुसरा चौकार. फलंदाज दीपक ऑन द फायर. 4 धावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रायकरपाडा संघासाठी. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 68 धावा. दीपक मात्र जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 14 चेंडू आणि 36 वरती नॉट आउट खेळतोय दीपक. इथे आडव्या बॅटने फटका चांगला आहे. डीपला दुर्बल क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कमले. दुसरीसाठी प्रयत्न चालू आहेत. क्षेत्ररक्षक फंबल झालाय त्याचा मोबदला. इथे 2 धावा. तिसरीसाठी प्रयत्न. फलंदाज बाद. म्हणजे 4 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 70 धावा. येणारे 24 चेंडू आणि टीम आपण पाहू शकाल जिंकण्यासाठी चोरावले संघाला तब्बल 71 धावांची गरज. दीपक साठी टाळ्या झाल्या पाहिजे. 38 धावांची धुवाधार खेळी. 15 चेंडू 38 धावा.